नमस्कार मंडळी. नेहमी लाल मसाल्यातील शेवग्याची रस्सा भाजी खाऊन कंटाळा आला आहे ना, तर आज आपण फक्त 10 मिनिटात चपाती, भाकरी आणि भाताबरोबर खाण्यासाठी हिरव्या वाटणातील झणझणीत अशी ही शेवग्याची रस्सा भाजी करणार आहोत. आणि मला खात्री आहे एकदा केली की परत परत कराल. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चला लगेच लाईक देखील करून टाका. सर्वात प्रथम भाजीसाठी एक हिरवं वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती जाळी ठेवून मध्यम आकाराचे 2 कांदे छान आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे अशा प्रकारची जाळी नसेल तर गॅसवरती किंवा कढईमध्ये कांद्याचे काप करून कांदा भाजून घेतला तरीही चालेल. असा कांदा भाजून घेतल्यामुळे कांदा छान स्मोकी होतो आणि त्यामुळे रस्सा भाजीला खूप छान टेस्ट येते. कांदा छान भाजून एका बाजूला थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊयात. जवळपास या ठिकाणी मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तुम्हाला भाजी किती करायची आहे ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. शेंगा कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे थोडीफार आपण शेवग्याच्या शेंगाची साल काढून घेऊयात. संपूर्ण शेंगा सोलून झाल्यानंतर पाणी आणि थोडंसं मीठ घालून शेंगा बाजूला ठेवून घेऊयात. सुरुवातीला आपण वाटण्यासाठी कांदा भाजूनच ठेवलेला आहे. चला तर आता इतर जिन्नस देखील भाजून घेऊयात. तव्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप, लसूण, आलं. आज आपण हिरव्या मसाल्यातलं वाटण करणार आहोत म्हणून भरपूर सारी हिरवीगार मिरची. भाजी तुम्हाला कितपत तिखट हवी ना, त्यानुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं तेल घालून नेहमी आपण वाटण करण्यासाठी ज्याप्रमाणे जिन्नस भाजून घेतो ना, त्याप्रमाणे भाजून घेऊयात. ह्या रस्सा भाजीसाठी खूप मोजून मापून साहित्य घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्या चवीनुसार तुम्ही आणि भाजी किती प्रमाणात करणार आहात ना, त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. छान डाग लागेपर्यंत सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे घालून पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटे छान भाजून घेऊयात. अगोदरच जिरे आणि धने टाकले की ते करपले जातील म्हणून शेवटीच घालावे. सर्व जिन्नस भाजत आल्यानंतर सुरुवातीला आपण जो कांदा भाजून पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे ना, त्यावरची काळपट साल काढून अशा प्रकारे त्याच्या फोडी करून त्या देखील मी वाटणामध्ये घालून घेतलेल्या आहेत. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून आता आपण सर्व थंड करून नंतर गरजेनुसार पाणी घालून मिक्सरला बारीक असे वाटून घेणार आहोत, जेणेकरून आपले भाजीसाठी हिरवे वाटण देखील तयार होईल. शेवटी सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून आता गरजेनुसार पाणी घालावे आणि वाटण तयार करून घ्यावे. तर आज आपण कोणत्याही कढईमध्ये भाजी न करता कुकरच्या एका शिट्टीमध्ये रसरशीत भाजी करणार असल्यामुळे झटपट अशी ही 10 मिनिटांमध्ये रस्सा भाजी तयार होते. कुकरमध्ये 1 पळी तेल, राई, जिरं, कढीपत्ता आणि सुरुवातीला आपण ज्या शेंगा सोलून ठेवलेल्या होत्या ना, त्या पाण्यातनं काढून घालून 2 ते 3 मिनिटे छान तेलामध्ये शेंगा परतून घेऊयात. अशा प्रकारे तेलामध्ये शेंगा परतून घेतल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट देखील येते आणि हलकासा शेवग्याच्या शेंगाला जो उग्र वास असतो ना, तो देखील पूर्णपणे कमी होतो. आज मला भाजी करण्यासाठी जास्त वेळ नव्हता म्हणून मी कुकरमध्ये ही रस्सा भाजी केलेली आहे. परंतु तुम्हाला कुकरमध्ये आवडत नसेल तर तुम्ही कढईमध्ये ही देखील भाजी करू शकता. शेंगा छान 2 ते 3 मिनिटे परतून झाल्यानंतर थोडीशी हळद आणि हिंग आणि त्यामध्ये शेवटी आपण जे तयार केलेलं वाटण घालून घेऊयात. आपण हे हिरव्या वाटणातील जे वाटण तयार केलेलं आहे ना, ते तुम्ही कोणत्याही भाजीसाठी देखील वापरू शकता. वाटणामध्ये छान 2 मिनिटं शेंगा परतून झाल्यानंतर त्यामध्ये शेवटी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे. समजा तुम्हाला कांदा लसूण मसाला टाकायचा नसेल तर पूर्णपणे स्किप केला तरी चालेल किंवा ठेवणीतील कोणताही मसाला देखील तुम्ही वापरू शकता. चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा 1 मिनिटभर छान परतून घेऊयात. आता रस्सा भाजी तुम्हाला कितपत पातळसर हवी ना, त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊयात. तर या ठिकाणी मी चपाती, भाकरी आणि भाताबरोबर खाता येईल इतकी रसरशीत भाजी करणार आहे म्हणून साधारणपणे 1 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे.
पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून फक्त मोठ्या आचेवरती आपण एकच शिट्टी काढून घेऊयात. एका शिट्टीमध्ये छान मऊसर अशा शेंगा ह्या शिजल्या जातात. खूप साऱ्या कुकरच्या शिट्ट्या काढल्या की शेंगांचा पूर्णपणे गाळ होईल आणि भाजीची हवी तशी टेस्ट देखील येणार नाही. म्हणून फक्त कुकरची एकच शिट्टी काढून घ्यावी. आता रस्सा भाजी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कितपत पातळसर हवा ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घाला. गरम पाणी घातल्यामुळे लगेच कुकरची शिट्टी देखील होते आणि भाजीला तर्री देखील खूप सुंदर येते. तर एका शिट्टीमध्ये ह्या ठिकाणी झणझणीत तर्रीदार हिरव्या वाटणातील ही शेवग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी सुटले. तर तुम्ही देखील ही शेवग्याची रस्सा भाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रोज रोज सुकी आणि पातळ रसभाजी करण्यापेक्षा कधी कंटाळा आला तर ही एकच रस्सा भाजी केली की ती भात, भाकरी आणि चपातीबरोबर देखील खाता येते. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे चला भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.